माझ्या प्रिय, तू अनेकदा गोंधळलेला असतोस, तुझ्या हृदयात शंका येतात, लोक तुझ्या विश्वासाचा अपमान करतात. पण आता लक्ष ठेव, मी तुला आज जी कथा सांगणार आहे ती कथा तुझं आयुष्य बदलवणारी आहे. आणि ही कथा ऐकणाऱ्यांची साथ मी कधीही सोडत नसतो. म्हणून जो कोणी आजची ही कथा लक्षपूर्वक ऐकेल, श्री गुरुमाऊली बाळूमामा त्यांची मोठी इच्छा पूर्ण करतील आणि त्यांना मोठा असा आयुष्यात चमत्कार दाखवतील. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, आज ही कथा मी जी तुला सांगतोय ती तू फक्त श्रद्धेने ऐक, कारण हे तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी संधी आहे जी मी तुला देतोय. फक्त तू लक्षपूर्वक ही आजची कथा ऐक. तर भक्तांनो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हस्तिनापूर नावाच्या एका मोठ्या राज्यात द्रोणाचार्य नावाचे महान गुरुजी राहत होते. त्यांचे ज्ञान अगदी समुद्रासारखे अथांग होते आणि त्यांना धनुष्यबाण चालवण्याची कला जगात सर्वात उत्कृष्ट पद्धतीने शिकवता येत होती. त्यांना महागुरु असेच म्हटले जात असे. कुरु वंशांचे सर्व राजपुत्र म्हणजे पांडव आणि कौरव त्यांच्याकडे शिकायला येत असत. या सर्व शिष्यांमध्ये राजपुत्र हा गुरुजींचा सर्वात प्रिय नक्कीच होता. मग गुरुजींनी अर्जुनला वचन दिले होते की जगात तुझ्यासारखा दुसरा धनुधर मी निर्माण होऊ देणार नाही. याच राज्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात शिकारी मुलगा एकलव्य राहत होता. तो निषाद नावाच्या गरीब जमातीचा होता आणि त्याचे वडील जंगलाचे छोटे राजे होते. शिकारी मुलाला लहानपणापासूनच एक वेड होते, ते म्हणजे धनुष्यबाण चालवण्याचे. त्याने गुरुजींचे नाव ऐकले होते. त्यांना भेटून शिकायला मिळावे हे त्याचे अगदी मोठे स्वप्न होते. मग एक दिवस हिम्मत करून त्याने राजवाड्याच्या शाळेकडे धाव घेतली. मग गुरुजी आणि राजपुत्र सराव करत असताना शिकारी मुलगा नम्रपणे पुढे आला. त्याचे कपडे साधे, त्याच्या चेहऱ्यावर निष्ठा आणि डोळ्यात मोठे स्वप्न होते. त्याने साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, हे गुरुजी, मी आपल्याला गुरु मानलो आहे. मलाही तुमच्या चरणाजवळ राहून धनुविद्येचे ज्ञान द्या. मग गुरुजींनी शिकारी मुलाकडे पाहिले. त्यांना त्याच्या डोळ्यांतील चमक आणि तळमळ दिसली, पण त्यांना त्यांचे राजपुत्राला दिलेले वचन आठवले. शिकारी मुलाला शिकवल्यास तो उद्या राजपुत्रापेक्षा मोठा धनुर्धर बनेल आणि आपले वचन मोडले जाईल हे त्यांना कळून चुकले. जड अंतकरणाने ते म्हणाले, बाळा, मी तुला शिक्षण देऊ शकत नाही, कारण मला राजघराण्यातील मुलांनाच शिकवण्याचे वचन आहे. गुरुजींचा नकार ऐकून शिकारी मुलगा थोडा वेळ शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आले, पण त्याने ते पुसले आणि निश्चय केला की गुरुजींना न भेटताही मी त्यांनाच गुरु मानून शिकेल. त्याने गुरुजींना पुन्हा नमस्कार केला आणि तो शांतपणे जंगलात परतला. जंगलात परतल्यानंतर शिकारी मुलाने एक अद्भुत गोष्ट केली. त्याने रोज सकाळी उठून नदीतून माती आणली आणि त्या मातीपासून गुरुजींची प्रत्यक्ष द्रोणाचार्यांची हुबेहूब मोठी मूर्ती तयार केली. तो रोज त्या मूर्तीची पूजा करायचा, वाकून नमस्कार करायचा आणि त्या मूर्तीलाच आपला जिवंत गुरु मानायचा. तो स्वतःच्या हाताने धनुष्यबाण बनवायचा आणि रोज दिवस रात्र त्या मूर्तीसमोर उभा राहून एकांतात साधना करायचा. त्याने स्वतः नियम बनवले. त्याने स्वतःच्या चुका स्वतःच सुधारल्या. त्याने स्वतःच्या शिस्तीवर स्वस्त नियंत्रण ठेवले. त्याची मेहनत इतकी मोठी होती की त्याचे कौशल्य दररोज वाढत गेले. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिले बोट यांच्या बळावर तो इतके अचूक बाण चालवत होता की आजूबाजूच्या वाऱ्याचा आवाजही त्याच्या बाणांच्या वेगापुढे कमी वाटायचा. आणि काही वर्षातच तो जगातील अद्वितीय धनुधरांपैकी एक बनला. एकदा गुरुजी त्यांचे शिष्य, ज्यात राजपुत्र म्हणजे अर्जुन मुख्य होता, त्यांना घेऊन धनुविद्येचा सराव करण्यासाठी त्याच जंगलात आले. त्यांच्यासोबतचा एक शिकारी कुत्रा शिकार शोधत भटकत शिकारी मुलाच्या आश्रमाजवळ पोहोचला. शिकारी मुलाचा विचित्र वेश आणि ध्यान पाहून तो कुत्रा मोठ्याने भुंकू लागला. शिकारी मुलाने आपली साधना थांबवली नाही. त्याने क्षणाचाही विलंब न करता, कुत्र्याकडे न पाहता, केवळ आवाजाच्या दिशेने एकामागून एक असे 7-8 बाण सोडले. ते सर्व बाण कुत्र्याच्या तोंडात अशा पद्धतीने घुसले की त्याचे तोंड अगदी बंद झाले, पण त्याला एक छोटीशी जखमी झाली नाही.
कुत्रा तशाच अवस्थेत गुरुजी आणि राजपुत्राजवळ परत आला. कुत्र्याच्या तोंडात लागलेला तो अद्भुत आणि अमानुष नेम पाहून गुरुजी आणि राजपुत्र तिथे मात्र आता स्तब्ध झाले. मग राजपुत्राने अर्जुनाने अत्यंत हेव्याने गुरुजींना विचारले, हे गुरुजी, तुम्ही मला वचन दिले होते की जगात माझ्यापेक्षा मोठा धनुर्धर कोणी नसेल. मग हा नेम साधणारा माझ्यापेक्षाही मोठा आहे, हे कसे शक्य आहे? गुरुजींना त्यांच्या वचनाची आठवण झाली आणि त्यांच्या मनात मोठी घालमेल सुरू झाली. गुरुजी त्या बाणांच्या मागोवा घेत शिकारी मुळाच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की शिकारी मुलगा धनुविद्येचा सराव करत आहे आणि प्रत्यक्ष बाजूला त्याचीच मूर्ती प्रत्यक्ष उभी आहे. गुरुजींना पाहता शिकारी मुलाने धावत जाऊन त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. तो म्हणाला, हे गुरुदेव, आपल्याच कृपेने मी हे कौशल्य शिकलो आहे. आपणच माझे आता गुरु आहात. मग गुरुजींच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी विचारले, जर तू मला गुरु मानतोस तर मला गुरु दक्षिणा द्यावी लागेल. शिकारी मुलगा आनंदाने म्हणाला, हे गुरुदेव, माझ्याकडे जे काही आहे, माझ्याकडून जे काही शक्य होईल ते सर्व तुमचेच आहे. तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला तात्काळ देईल. गुरुजींनी राजपुत्राचे म्हणजे अर्जुनाचे वचन पाळण्यासाठी अत्यंत कठोर आणि जड आवाजात मागणी केली, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आहे. मग शिकारी मुलासाठी ही मागणी म्हणजे त्याचे स्वप्न आणि त्याचे आयुष्य गमावणे होते. कारण अंगठा कापल्यानंतर धनुष्य चालवण्याचे कौशल्य त्याचे मात्र नष्ट होते. पण त्याने कोणती तक्रार केली नाही. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्याग होता. त्याने लगेच आपल्या कमरलेला अर्थात बांधलेले शस्त्र काढले. एका क्षणाचाही विचार न करता आपला उजवा अंगठा कापला आणि तो पवित्र गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींच्या चरणांवर अर्पण केला. गुरुजींनी शिकारी मुलाला मिठी मारली. त्यांची गुरुदक्षिणा प्रत्यक्ष पूर्ण झाली होती. पण एका शिष्याच्या माननिष्ठेमुळे आता मात्र गुरुजींचे हृदय भरून आले होते. शिकारी मुलगा एकलव्य हा केवळ धनुर्धर नव्हता, तर तो अटूट निष्ठा, कठोर परिश्रम आणि निर्भीड त्यागाचे प्रत्यक्ष मूर्तिमंत प्रतीक होता. मग भाग्य मोठं का मेहनत मोठे यश मिळवण्यासाठी तुमची जात, तुमचा धर्म किंवा तुमचे स्थान महत्त्वाचे नव्हे, तर प्रथम तुमची मेहनत, तुमची निष्ठा आणि तुमचा त्याग महत्त्वाचा असतो. तुमचा जन्म कोणताही असो, तुम्ही प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीने जगातील सर्वात महान व्यक्ती इथे मात्र आता बनू शकता, हे तुम्हाला समजून येते. आता शिकारी मुलाने म्हणजेच एकलव्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुजींना म्हणजे द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा दिली. अंगठा गमावल्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष धनुविद्येचे कौशल्य संपुष्टात आले असे सर्वांना वाटले. पण शिकारी मुलगा निराश झाला नाही. तो शांतपणे पुन्हा आपल्या जंगलातील आश्रमात गेला. तो गुरुजींच्या मातीच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, हे गुरुदेव, मी तुम्हाला दिलेले वचन आता पूर्ण केले. पण माझ्या आत्म्याला दिलेले महान धनुर्धर बनण्याचे वचन मी तुम्हाला अजून पूर्ण केलेले नाही. त्यांनी मग आता निश्चय केला की तो आता फक्त 4 बोटांनी धनुष्य चालवण्याचा सराव करेल. त्याने अनेक दिवसांपर्यंत फक्त मनगट आणि बोटांच्या बलावर सराव प्रत्यक्ष केला. त्याचे बोट रक्ताळली, त्याला खूप वेदना झाल्या, पण त्याची जिद्द आणि कष्ट एवढे मोठे होते की लवकरच त्याने 4 बोटांनी बाण चालवण्याचे एक नवीन आणि अद्भुत तंत्र विकसित केले. त्याचे नियम आता पूर्वीपेक्षा अचूक आणि वेगवान झाले होते. काही वर्षानंतर द्वारकेचे राजा श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम हे एका विशेष कामगिरीसाठी त्याच जंगलातून प्रवास करत होते. श्रीकृष्ण हे विष्णुदेवाचे अवतार होते. ते नेहमी धर्म आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी कार्य करत असत. त्यांच्या सैन्याचा एक घोडा अचानक बिथरला आणि जंगलात पळू लागला. तो घोडा वेगाने धावत असताना एका विशिष्ट आवाजाच्या दिशेने एकापाठोपाठ एक 4 बाण इतक्या वेगाने आले की ते बाण घोड्याला अजिबात न लागता केवळ त्याचे लक्ष विचलित करून त्याला थांबवणाऱ्या जागेवर अचूक झाले. मग श्रीकृष्ण आणि बलिराम हे अद्भुत कौशल्य पाहून थक्क झाले. त्यांनी लगेच त्या अर्थात बाणांना मागोवा घेतला आणि ते शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या आश्रमाजवळ पोहोचले. श्रीकृष्ण आणि बलराम यांना पाहताच शिकारी मुलाने वाकून नमस्कार केला. श्रीकृष्ण हसून म्हणाले, अरे धनुर्धरा, तुझा नेम आणि तुझे कौशल्य अगदी अद्भुत आहे. तुझ्या उजव्या हाताला अंगठा नाही तरी तू हे असामान्य कौशल्य प्राप्त केलेस. तू कोण आहेस? मग शिकारी मुलाने
आदराने आपली संपूर्ण कथा श्रीकृष्ण आणि बलराम यांना सांगितली. त्याने कसे गुरुजींना गुरु मानले, कशी मातीची मूर्ती बनवून प्रत्यक्ष सराव केला आणि कशी गुरु दक्षिणा दिली. बलराम यांना द्रोणाचार्यांनी घेतलेली गुरुदक्षिणा ऐकून वाईट वाटले. ते रागाने म्हणाले, अरे हे तर अन्याय आहे. तुझ्यासारख्या निष्ठावान शिष्याला त्याचे कौशल्य कायमचे हिरावून घेणे हा गुरुधर्माचा अपमान आहे. श्रीकृष्ण मात्र आता शांतपणे हसले. त्यांनी शिकारी मुलाकडे पाहिले आणि विचारले, हे धनुर्धरा, तुला अंगठा गमावल्याचा पश्चाताप होत नाही का? आणि हो, तू तुझ्या गुरुजींवर रागवलेला नाहीस का? मग शिकारी मुलाच्या म्हणजे एकलव्याच्या डोळ्यात पाणी आले, पण चेहऱ्यावर मात्र समाधान होते. तो हात जोडून म्हणाला, हे प्रभू श्रीकृष्ण, मला अजिबात याचा पश्चाताप नाही. मला माझे प्रत्यक्ष अंगठ्याचे दुःख नाही, कारण माझे गुरुजी द्रोणाचार्य आजही माझ्या मनात जिवंत आहेत. त्यांनी माझ्याकडून अंगठा मागून मला जगातील सर्वात मोठी शिकवण दिली आहे, ती म्हणजे वचन पाळणे आणि त्याग करणे. गुरुजींना दिलेले वचन पाळल्यामुळे आज मला भगवंतांचे दर्शन झाले. यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा काय असू शकते? मग शिकारी मुलाचे उत्तर ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम अत्यंत भरावून गेले. श्रीकृष्णाने त्याला मिठी मारली आणि श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे धनुर्धरा, तुझ्या या निष्ठेमुळे, धैर्यामुळे आणि त्यागामुळे तू केवळ महान धनुर्धर बनला नाहीस, तर तू धर्माचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनला आहेस. आता मात्र तू सिद्ध केले आहेस की मनुष्याचे सामर्थ्य त्याच्या शरीरात नसून त्याच्या आत्मिक निष्ठेत असते. मग श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की जगाच्या इतिहासात माझे अर्थात तुझे नाव निष्ठा, त्याग आणि कठोर मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमी घेतले जाईल. तुझ्या प्रत्यक्ष निषाद जमातीचे नाव तुझ्यामुळे अमर होईल. मग आता मात्र शिकारी मुलगा एकलव्य भगवंतांनी दिलेल्या या आशीर्वादाने धन्य झाला. त्याने आपल्या लोकांना ईश्वराच्या न्यायाची आणि त्याच्या प्रत्यक्ष त्यामागच्या मूल्यांची शिकवण दिली. प्रथम आता माझ्या प्रेमळ भक्ता, तू शांत हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कठोर आणि नवीन मेहनत, संकटात हार न मानता नवीन मार्गाने प्रयत्न करण्याची जिद्द असावी. वचन आणि निष्ठा, गुरु, वडील किंवा देवाला दिलेले वचन कधीही मोडू नकोस, कारण निष्ठा आणि त्याग हीच प्रथम तुझी खरी ओळख आहे. आणि हो, भगवंताने प्रत्येकासाठी काहीतरी चांगलं ठरवलेलं असतं. तुझे काम प्रामाणिकपणे तू करत राहिलास तर योग्य वेळी नक्कीच मी तुला स्वतः येऊन तुझ्या त्यागाचा गौरव करील. आता श्रीकृष्ण आणि बलराम यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर शिकारी मुलगा म्हणजे एकलव्य नव्या ऊर्जेने आणि देवी प्रेरणेने भारलेला होता. त्याला कळून चुकले होते की त्याचे जीवन आता केवळ प्रत्यक्ष धनुर्विद्येपुरते मर्यादित नाही, तर त्याला धर्माच्या स्थापनेसाठी जगायचे आहे. त्याने आपले कौशल्य आणि श्रीकृष्णांनी दिलेली प्रेरणा वापरून आपल्या निषाद जमातीचे रूपांतर एका शक्तिशाली आणि धर्मनिष्ठ राज्य केले. प्रत्यक्ष राज्यात केले. त्याने आपल्या लोकांना शिकार सोडून शेती आणि उद्योगधंद्यासाठी प्रेरित केले. तो स्वतः अंगठा नसतानाही लोकांना आत्मविश्वासाने जगण्याचे आणि कोणत्याही कमतरतेला शक्ती बनवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत असे. आणि त्याच्या राज्याचे नाव प्राग्य ज्योतिषपूर असे होते. काही संदर्भानुसार निषाद राज्य होते. त्याने आपल्या राज्यात न्याय आणि समानता प्रस्थापित केली. तो स्वतः साधे जीवन जगत असे, पण त्याने शासन अत्यंत प्रभावी होते. लोक त्याला केवळ राजा नव्हे तर प्रत्यक्ष त्यागाचा आणि कर्तव्याचा माहे मेरू मानत असतात. प्रत्यक्ष काही वर्षानंतर कुरुक्षेत्रावर महाभारताचे भयंकर युद्ध सुरू होण्याचे संकेत दिसू लागले. सर्व राजा आणि योद्धे आपापल्या बाजूने उभे राहिले. शिकारी मुलगा एकलव्य त्याच्या राज्याचा राजा म्हणून कर्तव्याच्या भूमिकेत होता. त्याचे वडील आणि त्याची जमात पूर्वी जरासंधाचे दृष्ट राजा मित्र होते. त्यामुळे त्याला आता कौरवांच्या बाजूने म्हणजे धर्माच्या विरोधात लढण्याचे आमंत्रण आले. शिकारी मुलाने विचार केला. त्याने ठरवले की तो कोणत्याही अधर्मी बाजूने लढणार नाही. त्याला श्रीकृष्णांनी दिलेल्या धर्माच्या स्थापनेचा संदेश आठवला. त्याने आपले धनुर्विद्येचे प्रत्यक्ष कौशल्य केवळ राजकारणासाठी नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी वापरण्याचे ठरवले. त्याने कौरवांना नम्रपणे नकार दिला. त्याचे वचन दिले की प्रत्यक्ष तो या युद्धात कोणाच्याही बाजूने सक्रियपणे भाग घेणार नाही. या निर्णयामुळे त्याने प्रत्यक्ष सत्य आणि न्याय
या मूल्यांवर असलेली आपली निष्ठा पुन्हा सिद्ध केली. युद्ध पूर्ण झाल्यानंतर आणि पांडवांचा विजय झाल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा एकदा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या राज्यात आले. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, हे राजा, तुझ्याकडे पूर्वी अद्वितीय कौशल्य होते, पण गुरु दक्षिणेच्या त्यागाने तू महानता प्राप्त केलीस. तू युद्धात न लढताही धर्माच्या बाजूने उभा राहिलास. मग शिकारी मुलगा म्हणजे एकलव्य हात जोडून म्हणाला, हे माझे प्रभू श्रीकृष्ण, माझे हे सर्व जीवन आणि कौशल्य फक्त तुमच्याच प्रेरणामुळे आहे. मी अंगठा गमावला, पण मला गुरुभक्ती आणि धर्माचे ज्ञान मिळाले. आता माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे हे तुम्हीच सांगावे. मग श्रीकृष्णाने हसून शिकारी मुलाला मिठी मारली. श्रीकृष्ण म्हणाले, हे वीरा, तू तुझ्या जीवनकाळात शारीरिक कमतरता आणि सामाजिक भेदभावावर विजय मिळवला आहेस. तुझ्यासारखा निष्ठेच्या आणि त्यागाच्या मूर्तीची गरज या जगात आता मात्र नेहमीच राहील. अखेरीस मात्र श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्याच इच्छेनुसार शिकारी मुलाने म्हणजेच एकलव्याने एका पवित्र तीर्थक्षेत्री आपले शरीर त्यागले. त्याने जगाला सिद्ध प्रत्यक्ष केले की मानवी जीवनाचा अंतिम उद्देश केवळ यश मिळवणे नव्हे, तर धर्माचे पालन करणे आणि उच्च मूल्यांसाठी त्याग करणे देखील आहे. म्हणून आता तुम्हाला येथून समजून घ्यायचे की निश्चिंता आणि ध्येयाचा त्याग अर्थात एकलव्याने दाखवून दिले की सर्वात मोठी शक्ती हे तुमच्या अंगठ्यात नव्हे तर आत्मविश्वासात असते. त्याने स्वतःला बदलून आपले कौशल्य समाजाच्या भल्यासाठी वापरले. आता मात्र श्रीकृष्णांच्या आशीर्वादानंतर शिकारी मुलाने म्हणजेच राजा एकलव्याने शांतपणे आणि आनंदाने देह ठेवला आणि त्याचा तेजस्वी आत्मा भगवंतांच्या चरणी विलीन होण्यासाठी निघाला. आकाशातून प्रवास करत असताना त्याचा आत्मा थेट वैकुंठ विष्णुदेवाचे निवासस्थान येथे पोहोचला. तिथे साक्षात भगवंत देव विष्णू श्रीकृष्ण यांचे मूळ स्वरूप आणि माता लक्ष्मी यांनी त्याचे स्वागत केले. मग देव विष्णूंनी शिकारी मुलाच्या प्रत्यक्ष आत्म्याकडे पाहिले आणि म्हणाले, हे महान आत्म्या, तू तुझ्या जीवनात असह्य त्याग केलास, सामाजिक विषमतेवर विजय मिळवलास आणि वचनबद्धता प्रत्यक्ष हाच खरा धर्म आहे हे तू सिद्ध केलेस. तुझ्या गुरु भक्तीची आणि त्यागाची किंमत कोणत्याही राजापेक्षा मोठी आहे. पण भगवंत म्हणजेच देव विष्णूंनी सांगितले की त्याची धर्माची सेवा अजून मात्र पूर्ण झालेली नाही. देव विष्णूंनी त्याला एक मोठी आणि खास जबाबदारी दिली. विष्णू म्हणाले, हे आत्म्या, तू तुझ्या निष्ठावान आणि त्यागपूर्ण जीवनामुळे महान योद्ध्यांच्या श्रेणीत स्थान मिळवले आहेस. आता तुला एक विशेष कारणास्तव पुन्हा जन्म घ्यावा लागेल. येणाऱ्या युगात जेव्हा सत्य आणि धर्म संकटात असेल तेव्हा तुला पुन्हा जन्म घेऊन त्या धर्माचे रक्षण करावे लागेल. मग शिकारी मुलाचा म्हणजेच एकलव्याचा आत्मा अत्यंत समाधानाने म्हणाला, प्रभू, तुमची आज्ञा हीच माझ्या जीवनाची अंतिम इच्छा असते आणि हो, मी पुन्हा जन्म घेऊन धर्मासाठी लढायला मात्र अगदी मनापासून तयार आहे. मग देव विष्णूंनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला आणि त्याने तेज वाढवले. प्रत्यक्ष शिकारी मुलाच्या आत्म्याला महान योद्धा आणि त्यागी म्हणून देवांची उच्च दर्जा दिला. देव विष्णूंनी त्याला भविष्यातील त्याचे कर्तव्य सांगितले. तू येणाऱ्या प्रत्यक्ष द्वापार युगात महाभारताच्या काळात असा जन्म घेशील जिथे तुला अनेक परीक्षा द्याव्या लागतील. तुझ्यावर अन्याय होईल, पण तू कधीही धर्माची बाजू सोडू नकोस. तू तुझ्या त्याग आणि धैर्याच्या सामर्थ्यावर पुन्हा महानता प्राप्त करशील. तो गरिबांसाठी आणि दुर्बलांसाठी लढणारा आणि पराक्रमाचा आदर्श ठरवणारा महान योद्धा म्हणून ओळखला जाशील. अशा प्रकारे शिकारी मुलाचा म्हणजेच एकलव्याचा आत्मा देवांच्या इच्छेनुसार पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तयार झाला. आता प्रथम तुम्हाला ही कथा योग्य पद्धतीने सांगून जाते. खरी निष्ठा आणि त्यागाची भावना कधी वाया जात नसते. आता देव विष्णूंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर शिकारी म्हणजेच मुलाचा म्हणजे एकलव्याचा आत्मा पुन्हा महान योद्ध्याच्या रूपात पुन्हा एकदा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तयार झाला. त्या आत्म्याने शिशुपाल नावाच्या राज्यात जन्म घेतला. शिशुपाल हा श्रीकृष्ण यांचा दूरचा भाऊ होता, पण तो नेहमी श्रीकृष्णांचा आणि धर्माचा दोष करत असे. त्यामुळे एकलव्याच्या आत्म्याला पुन्हा एकदा अधर्माच्या वातावरणात राहावे लागले. येथे एकलव्याचा आत्मा शिशुपाल म्हणून जन्माला आला, पण त्याच्या मनात असलेली धर्माची निष्ठा
आणि त्यागाची शिकवण आता मात्र कायम होती. देवानी त्याला शिशुपाल म्हणून जन्म दिला, कारण त्याला श्रीकृष्णांकडूनच अखेरीस मोक्षमुक्ती मिळवायची होती. शिशुपाल मोठा झाल्यानंतर अत्यंत क्रूर आणि गर्विष्ठ झाला. तो सतत श्रीकृष्णांचा अपमान करत असे. त्याला माहिती नव्हते की त्याच्या शरीरात महान एकलव्याच्या शिकारी मुलाचा आत्मा वास करत असतो. श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या आईला वचन दिले होते की शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत ते त्याला क्षमा करतील. मग महाभारतातील युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात शिशुपालाने पुन्हा एकदा श्रीकृष्णांचा आणि धर्माचा अपमान केला. त्याने सर्व मर्यादा आता मात्र ओलांडल्या. जेव्हा त्याच्या पापांची संख्या 100 पूर्ण झाली, तेव्हा श्रीकृष्णांनी जे एकाच वेळी देव आणि एकलव्याचे पूज्य गुरु होते अर्थात सुदर्शन चक्राचा उपयोग करून शिशुपालाचा वध केला. जेव्हा श्रीकृष्णांनी शिशुपालाला मारले, तेव्हा शिशुपालाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश थेट श्रीकृष्णांच्या चरणी विलीन झाला. तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आता आश्चर्य वाटले. श्रीकृष्णांनी सर्वांना सांगितले की शिशुपाल हा दुसरा कोणी नसून ते म्हणजे एकलव्याचा आत्मा होता. मग श्रीकृष्ण म्हणाले, त्याच्या मागच्या जन्मातील म्हणजेच एकलव्य अद्वितीय त्याग आणि निष्ठेमुळे त्याला माझ्या हातून मोक्ष मिळणे आवश्यक होते. तो आयुष्यभर अधर्माच्या मार्गावर चालला, पण त्याच्या आत्म्याची निष्ठा आणि माझ्याबद्दलची त्याची श्रद्धा, कारण मीच त्याचे गुरु होतो, कधीही कमी झाली नाही. आता मात्र शिकारी मुलाला म्हणजेच एकलव्याला त्याच्या त्यागामुळे आणि निष्ठेमुळे केवळ मोक्षच मिळाले नव्हते, तर त्याला भगवंतांच्या चरणाशी कायमचे स्थान योग्य पद्धतीने मिळाले होते. आता श्रीकृष्णांच्या म्हणजे देव विष्णू हातून यांच्या मोक्ष मिळाल्यानंतर प्रत्यक्ष एकलव्याचा आत्मा थेट विष्णू लोकांमध्ये म्हणजे वैकुंठ पोहोचला. त्याच्या अद्वितीय त्याग, निष्ठा आणि धैर्यामुळे देव विष्णूंनी त्याला केवळ मोक्षच दिला नाही, तर त्याला एक विशेष आणि नित्य सान्निध्य प्रदान केले. वैकुंठात त्याचे स्वागत झाले. देव विष्णूंनी त्याला आपल्या परिसरामध्ये जवळच्या ठिकाणी एक अत्यंत समानाचे प्रत्यक्ष सन्मानाचे स्थान दिले. श्री विष्णू म्हणाले, हे महान आत्म्या, तू 2 जन्मात एकलव्य आणि शिशुपाल अनेक परीक्षा दिल्या. प्रत्यक्ष पहिल्या जन्मात तू त्यागाचा सर्वोच्च आधार स्थापित केलास आणि दुसऱ्या जन्मात तू माझ्या हातून मोक्ष मिळून धर्माच्या विजयात अप्रत्यक्षपणे भाग घेतलास. तुझ्या प्रत्यक्ष निष्काम भक्तीमुळे तू आता या वैकुंठाचा एक अविभाज्य भाग बनला आहेस. देव विष्णूंनी शिकारी मुलाला एकलव्याला आशीर्वाद दिला आणि त्याला एक विशेष शक्ती बहाल केली. श्री विष्णू म्हणाले, हे महान आत्म्या, तुझ्याकडे असलेल्या अखंड श्रद्धेमुळे आणि निष्ठेमुळे मी तुला हा वर देतो की तू जेव्हा जेव्हा धर्म संकटात असेल तेव्हा माझ्या शक्तीचा अंश म्हणून पृथ्वीवर जन्म घेशील. तू माझ्या भक्तांचे आणि धर्माचे रक्षण करशील. तुझे नाव आणि तुझा त्याग युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील. अशा प्रकारे आता मात्र शिकारी मुलाला म्हणजेच एकलव्याला केवळ मोक्ष मिळाले नव्हे, तर त्याला भगवंतांच्या शक्तीचा अंश बनून धर्मरक्षणाच्या कार्यात सतत सक्रिय राहण्याचे अमरत्व मिळाले. शिकारी मुलाचा म्हणजेच एकलव्याचा आत्मा आता वैकुंठातून पृथ्वीच्या घटना प्रत्यक्ष पाहत होता. तो केवळ एक पौराणिक पात्र राहिला नाही, तर तो निष्ठा, मेहनत आणि अटल त्याग या मूल्यांचा चिरंजीव प्रेरणास्रोत बनला. त्याची कथा लोकांना हे शिकवत राहिली की शारीरिक कमतरता ही यशाचा प्रत्यक्ष आड येत नाही. गरिबातील गरीब व्यक्तीही आपल्या मेहनतीने आणि श्रद्धेने भगवंतांचे स्थान प्राप्त करू शकतो. सत्य आणि धर्मासाठी केलेला त्याग कधीही स्वार्थ नक्कीच आणि व्यर्थ जात नसतो. त्याला देव स्वतःहून सर्वोच्च फळ द्यायला मात्र नक्कीच येतात. आता शिकारी मुलाला म्हणजे एकलव्याच्या आत्म्याला त्याच्या अद्वितीय त्यागामुळे देव विष्णूंच्या श्रीकृष्ण यांचे मूल रूप वैकुंठामध्ये सन्मानाचे स्थान मिळाले होते. तो आता जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून आता मात्र पूर्णत्व मुक्त झाला होता. एक दिवस एकलव्य शांतपणे भगवंत देव विष्णूंच्या चरणाजवळ बसला होता. वैकुंठातील शाश्वत आनंदात असतानाही त्याच्या मनात अजून एक मानवी प्रश्न घोलत होता. तो प्रश्न अनेक दुःखी जीवांना पडतो, तो म्हणजे अकाली मृत्यू. वेळेपूर्वी होणारा मृत्यू का होतो? त्याने हात जोडून अत्यंत नम्रपणे देव विष्णूंना विचारले, हे प्रभू, माझे भगवंत, मी 2 जन्मांचा आता मात्र प्रवास केला. एका जन्मात एकलव्य म्हणून मी कठोर मेहनत आणि त्याग केला
आता दुसऱ्या जन्मात शिशुपाळ म्हणून मी क्रोध आणि अधर्माचा मार्ग स्वीकारला. दोन्ही वेळी माझा अकाली वध वेळेपूर्वी मृत्यू झाला. केवळ मीच नाही तर या पृथ्वीवरील, या सृष्टीवरील अनेक निर्दोष लहान मुले आणि तरुण व्यक्ती अकाली मृत्यूला बळी पडतात. हे भगवंता, माझे मन अजूनही मानवी दुःखाने भरले आहे. कृपा करून मला सांगा, हा अकाली मृत्यू नेमका कशामुळे होतो? ही देवाची इच्छा असते की त्यामागची काही योजना असते का त्यामागे काही खोळ म्हणजेच कर्म रहस्य दडली आहे? मग देव विष्णूंनी शिकारी मुलाकडे एकलव्याकडे प्रेमाने पाहिले. वैकुंठातील शांत वातावरणात त्यांनी अत्यंत शांत आणि गंभीर स्वरूपात आणि स्वरात अकाली मृत्यूचे रहस्य त्याच्यापुढे उलगडले. श्री देव विष्णू म्हणाले, हे प्रिय आत्मा, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हो, या पृथ्वीवरील मृत्यू कधीच अकाली नसतो. प्रत्येक जीवाला आयुष्य आणि कर्म याचे एक निश्चित बंधन असते. प्रथम आता तू ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक. अकाली मृत्यूची 3 मुख्य कारणे असतात. पहिली गोष्ट म्हणजे कर्म ऋण, मागील जन्माचे कर्ज. मागील अनेक जन्मानंतर प्रत्यक्ष उधार राहिलेले कर्म वाईट किंवा अपूर्ण अचानक पूर्ण करण्यासाठी जीवाचा मृत्यू वेळेपूर्वी होतो. तो मृत्यू कर्मबंधन पूर्ण करणारा असतो. ज्यांचे मोठे कर्म तृण बाकी असते त्यांना ते त्वरित चुकते करण्यासाठी अकाली मृत्यू येतो. अपूर्ण उद्देश म्हणजे जीवनाचा हेतू. काही जीवांचा जन्म एखादा विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. एकदा तो उद्देश पूर्ण झाला की त्यांचे पृथ्वीवरील कार्य संपले. ते लगेच शरीर सोडून परततात जेणेकरून दुसऱ्या गरजेच्या प्रत्यक्ष आत्म्याला जन्म घेता येईल. उदाहरणार्थ तुला सांगतो, हे आत्म्या, तू स्वतः शिशुपाळ म्हणून जन्म घेतलास कारण माझ्या हातून मोक्ष मिळवणे हेच तुझ्या त्यागाचे अंतिम फळ होते. नियती आणि नियमाचे बंधन मनुष्याच्या लोभ, क्रोध, अति आसक्ती आणि अधर्म यांच्या सारख्या विचारांमुळे तो नियतीने नियम तोडतो. तेव्हा प्रत्यक्ष जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा त्याचे आयुष्यबळ, शरीराची शक्ती त्वरित कमी होते. युद्ध, अपघात किंवा भयंकर रोग यांसारखे बाह्य घटक जेव्हा सक्रिय होतात तेव्हा आत्म्याचे आयुष्यबळ कमकुत झालेले असते. अंतिम सत्य हे की अकाली मृत्यू हा त्या आत्म्यासाठी प्रत्यक्ष शिक्षा नसतो, तर तो एक आश्रम असतो किंवा कर्मबंधन तोडण्याची एक द्रुत गती प्रक्रिया असते. मग देव विष्णूंचा हा आध्यात्मिक उपदेश ऐकून शिकारी म्हणजेच मुलगा म्हणजे एकलव्याच्या आत्म्याला आता मात्र शांती मिळाली. त्याला योग्य पद्धतीने समजले. त्याचा पहिला जन्म म्हणजेच एकलव्य हा त्याग आणि निष्ठेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी होता, तर दुसरा जन्म शिशुपाळ म्हणजे हा कर्मबंधन पूर्ण करण्यासाठी नक्कीच होता. आता मात्र शिकारी मुलालाच म्हणजे एकलव्याच्या आत्म्याला देव विष्णूंकडून अकाली मृत्यूचे रहस्य समजल्यानंतरही त्याच्या आत्म्याची ज्ञान लालसा मात्र शांत झाली नव्हती. त्याने त्याग आणि निष्ठेचे अनेक जन्म घेतले होते, त्यामुळे त्याला सामान्य मानवी प्रश्नांच्या पलीकडील आता मात्र ज्ञान हवे होते. त्यांनी पुन्हा एकदा देव विष्णूंच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि अत्यंत अर्थात नम्रतेने आपला अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला. हे प्रभू, तुम्ही मला कर्म, नियती आणि मृत्यू याबद्दलचे ज्ञान दिले, पण एक गोष्ट अजूनही मला अस्वस्थ करते. हे संपूर्ण विश्व, ही संपूर्ण सृष्टी, ही संपूर्ण ब्रह्मांड हे सर्व तुमच्या इच्छेने चालते. मग या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा महाकाळ वेळेचा देव कोण आहे? आणि हो, आम्ही जीव या अनंत वेळचक्रात कशा प्रकारे शाश्वत आनंद मिळवू शकतो? मग देव विष्णूंनी शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या ज्ञानाच्या लालसेकडे पाहून स्मित केले. ते म्हणाले, हे निष्ठेच्या मूर्ती, तू आता मोक्ष प्राप्त केला आहेस ना, त्यामुळे तुला हे अंतिम रहस्य जाणून घेण्याचा हक्क आहे. हे आत्म्या, लक्षपूर्वक ऐक. तू ज्याला महाकाळ म्हणतोस तो कोणी वेगळा देव नाही, तर तो देखील मीच आहे. काळ हे माझेच एक रूप आहे. मीच या विश्वाची निर्मिती करतो, पालन करतो आणि संहारही मीच करतो. काळ हे नियंत्रण असते. काळ हा नियम आहे. याच नियमाने प्रत्येक युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कळयुग त्यांच्या विशिष्ट मर्यादेत चालते. चांगल्या वाईट घटना त्याच काळाच्या बंधनात घडतात. तू प्रत्यक्ष तुझ्या जन्मात घेतलेल्या परीक्षा, माझ्या हातून घेतलेला मोक्ष या सर्व काळाच्या नियमानुसार घडले. काळावर विजय, या महाकाळावर प्रत्यक्ष विजय मिळवण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे निष्काम कर्मयोग. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता
केवळ कर्तव्यासाठी आपले काम करत राहणे. तू प्रत्यक्ष तुझ्या पहिल्या जन्मात एकलव्य म्हणून केवळ गुरुभक्तीसाठी आणि कौशल्यासाठी सराव केलास. फळाची यशस्वी धनुर्धर होण्याची अपेक्षा केली नाहीस. म्हणूनच तू काळाच्या बंधनातून आता मात्र मुक्त झालास. ज्या आत्म्याला या अनंत वेळ चक्रात शाश्वत आनंद मिळवायचा आहे त्याला 3 गोष्टी नेहमी प्रथम लक्षात ठेवाव्या लागतील. प्रथम म्हणजे वर्तमान सत्य. भूतकाळात रमू नकोस आणि भविष्याची अजिबात चिंता करू नकोस. आत्ता क्षण वर्तमान हाच मी देव आहे. जो वर्तमानात पूर्ण निष्ठा नक्कीच ठेवतो त्याला शाश्वत आनंद मिळतो. अखंड भक्ती, मेहनत आणि ज्ञान हे मात्र प्रथम महत्त्वाचे आहे. पण त्या सर्वांची अंतिम निष्ठा केवळ तू प्रत्यक्ष माझ्यावर म्हणजे परमेश्वरावर असावी. तू गुरु दक्षिणा दिलीस कारण तुझी निष्ठा प्रत्यक्ष माझ्या गुरूंच्या चरणी होती. प्रेम आणि त्याग. ज्याच्या मनात इतरांसाठी निस्वार्थ प्रेम आणि त्यागाची भावना आहे तो काळाच्या नियमांवर विजय मिळवतो आणि मोक्ष देखील प्राप्त करतो. मग आता एकलव्याला देव विष्णूंनी दिलेले हे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्यामुळे आता सर्व प्रश्नांच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त झालेच होते. पण अजून काही प्रश्न एकलव्य याच्या मनामध्ये पूर्णत्व अस्तित्वात होते. आता लक्षपूर्वक इथून तुम्ही ही कथा ऐका. आता मात्र एकलव्याच्या आत्म्याला देव विष्णूंनी दिलेला उपदेश समजला होता. पण अजून मात्र त्याच्या मनामध्ये एक विषय म्हणजे अकाली मृत्यू हा विषय त्याच्या त्याग आणि निष्ठेच्या जीवनामुळे अधिक महत्त्वाचा त्याला वाटत होता. त्याने पुन्हा एकदा अत्यंत नम्रपणे भगवंत देव विष्णूंना विचारले, हे माझे प्रभू, हे माझे भगवंत, तुम्ही कर्म, उद्देश आणि नियमांचे बंधन तर मला सांगितले, पण निष्पाप जीवांवर जेव्हा अचानक संकट येते ना तेव्हा नियती का शांत राहते बरं? असा अकाली मृत्यू होण्यामागे तुमचा म्हणजेच देवाचा कोणता अंतिम निर्णय काम करतो जो मेहनत आणि निष्ठा यावरही परिणाम करतो? मग अजून एकदा देव विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणजे शिकारी मुलाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अनंत अशी दया होती. त्यांनी वैकुंठातील शांततेत नियतीचे अंतिम रहस्य उलगडण्यास सुरुवात केली. आता देव विष्णू हे सत्य त्याला सांगत राहिले. म्हणाले, हे प्रिय आत्म्या, तू अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम प्रश्न आता मला विचारला आहेस. अकाली मृत्यू हे केवळ कर्म तृण चुकते करणे नसते, तर तो संचित कर्माचा एक तीव्र परिणाम असतो. संकट आणि सामूहिक नियती जेव्हा अनेक निष्पाप जीव एकाच वेळी नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा महामारीमध्ये मरतात अर्थात तेव्हा तो सामूहिक अकाली मृत्यू असतो. यामागे त्या समुदायाचे किंवा त्या जागेचे मागील जन्मातील प्रत्यक्ष सामूहिक कर्म तृण असते. ते एकाच वेळी चुकले, प्रत्यक्ष चुकते होते. त्यात देव हस्तक्षेप करत नसतो. कारण प्रथम कर्म सिद्धांत हा माझ्याही म्हणजेच देवाच्या नियमांपैकी सर्वात मोठा असतो. प्रारब्ध आणि इच्छाशक्ती. काही जीवांना अल्पायुष्य हे त्यांच्या मागील कर्मांमुळे प्रत्यक्ष नक्कीच जन्मच मिळालेला असते. पण जर त्या आत्म्याने तुझ्यासारखी अद्वितीय निष्ठा, मेहनत आणि भगवंतांवर भरपूर जास्त अशी नक्की श्रद्धा कायम पूर्ण ठेवली तर तो अल्पायुष्य देखील अर्थपूर्ण आणि महान बनवतो. तू एकलव्य म्हणून अर्थात अल्पायुष्य जगलास, पण ते युगानुयुगे लक्षात राहणारे बनले. प्रत्यक्ष नियतीचा अंतिम संकेत. काही वेळा अकाली मृत्यू हा त्या व्यक्तीला मोक्ष किंवा उच्च गती देण्यासाठी आलेला असतो. पृथ्वीवर राहून जे ज्ञान मिळवता आले नसते ते ज्ञान देण्यासाठी भगवंत त्या आत्म्याला आपल्याकडे त्वरित बोलावून घेतात. हा त्या आत्म्याच्या अखंड निष्ठेचा पुरस्कार असतो. आणि हो, आता देव विष्णूंनी शिकारी मुलाला अंतिम सत्य सांगितले. म्हणाले, हे आत्म्या, अकाली मृत्यूची भीती बाळगू नकोस. काळ आणि मृत्यू हे माझेच 2 सेवक आहेत. त्यांच्यावर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे आणि तो तू तुझ्या जीवनात प्रत्यक्ष सिद्ध केला आहेस. ते म्हणजे निष्काम कर्म आणि अटूट निष्ठा. जो व्यक्ती आपल्या मेहनतीत, प्रत्यक्ष कर्तव्य आणि निष्ठेत मी म्हणजे भगवंत आहे हे पाहतो तो मृत्यूच्या पलीकडे जातात. त्याचे प्रत्यक्ष भाग्य केवळ एका जन्माचे राहत नसते तर ते युगानुयुगे अमर होते. शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या आत्म्याचे आता ज्ञान पिपासा पूर्णपणे शांत झाली. त्याला समजले की त्याची गुरुदक्षिणा अर्थात त्याचा त्याग आणि त्याचे 2 जन्म या सर्वांचा उद्देश त्याला हा अंतिम बोध देणे हाच होता. तो आता वैकुंठातील देवांच्या शक्तीचा अंश म्हणून अनंतकाळ जिवंत राहिला. तो केवळ एक योद्धा नाही
तर मेहनत, त्याग आणि ज्ञानाचा संगम म्हणला. शिकारी मुलाची कथा आज लोकांना सांगत आहे की भाग्य आणि मेहनत याचा अंतिम अर्थ मोक्ष आणि परम ज्ञान आहे. याची ही महागाथा कधीही संपणार नाही, कारण तुमची मेहनत आणि निष्ठा या गोष्टी जगातून कधी संपत नसतात, हे तुम्ही आता लक्षात ठेवा. आता एकलव्याच्या आत्म्याची ज्ञान पिपासा शांत झाल्यानंतर तो देव भगवंत विष्णूंजवळ अत्यंत आनंदी आणि अर्थात कृतज्ञतेने उभा होता. आता त्याला जन्म, मृत्यू, काळ आणि नियती या सर्वांचे रहस्य योग्य पद्धतीने समजले होते. आणि हो, आता इथून लक्षपूर्वक तुम्ही ही कथा ऐका, कारण इथूनच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. आणि हो, ही कथा लाईक केली नसेल तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक करून प्रत्येकांकडे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओज म्हणजे कथा शेअर करा. तर आता वेळ न घालवता मी तुम्हाला पुढील भाग सांगतो, लक्षपूर्वक ऐका. ते म्हणजे एकलव्याच्या त्याने देव विष्णूंना पाहिले आणि त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्याने हात जोडून आपला अंतिम संकल्प बोलून दाखवला, हे प्रभू, मला आता सर्व ज्ञान प्राप्त तर तुम्ही करून दिले आहे, पण मला एक अंतिम कार्य हवे आहे. मला माझ्या या त्याग आणि निष्ठेच्या सामर्थ्यावर आधारित तुमच्या नित्य आणि अखंड सेवेत राहायचे आहे. मला सांगा, देवांच्या सेवे अर्थात देवांच्या सेवेत राहणे हे सर्वात मोठे पुण्य का मानले जाते आणि ती सेवा आम्ही कशी करू शकेन? मग आता देव विष्णूंनी शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या आत्म्याला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ घेतले. त्यांनी आनंद, पुण्य आणि सेवा यांमधील अंतिम संबंध उलगडून सांगितले. देव विष्णू म्हणाले, हे प्रिय आत्मा, तू अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम ध्येयाचा प्रश्न विचारलास बघ. देवांच्या सेवेत राहणे हे सर्वात मोठे पुण्य यासाठी असते, कारण कर्मबंधनाचा अभाव ते म्हणजे निष्काम कर्म. जेव्हा तू देवांची सेवा करतो तेव्हा तू ते काम फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता म्हणजेच निष्काम भावनाने करतोस. फळाची अपेक्षा नसल्यामुळे तुझे ते कार्य कर्मबंधन निर्माण करत नसते. ज्या कर्मातून बंधन निर्माण होत नसते तेच शाश्वत पुण्य असते. आता तू तुझ्या जीवनात जे केलेस ते निष्काम गुरुसेवा होती, म्हणूनच तुला मोक्ष मिळणार. अखंड आनंद. मानवाने मिळवलेला पैसा, पद किंवा सत्ता हे क्षणिक सुख देतात, परंतु भगवंतांच्या सेवेत राहून मिळणारा आनंद हा अखंड आणि शाश्वत असतो. हा आनंद पुण्याचा अर्थात पुण्याचा स्वरूपात नक्कीच तुझ्या आत्म्याला नित्य ऊर्जा आणि शांती देतो. आता मात्र देवांची सेवा म्हणजे केवळ माझी मूर्तीची पूजा करणे नव्हे. हे आत्म्या, प्रथम लक्षपूर्वक एक, देव हे चराचरात असतात. भुकेलेल्याला अन्न देणे, ज्ञान नसलेल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवणे, एखादा व्यक्ती संकटात असेल तर संकटात असलेल्या जीवांना मदत करणे, हीच खरी माझी सेवा आहे. जी व्यक्ती दुसऱ्या जीवांमध्ये माझा अंश पाहते आणि त्यांची सेवा करते ती सर्वात मोठे पुण्य मात्र कमवते. आता मात्र लक्षपूर्वक एक, सेवा हा भक्ती आणि ज्ञान प्रत्यक्ष या दोन्हींचा संगम आहे. जेव्हा तुला अहंकार मुक्त करते तेव्हा तुझ्या मनात अहंकार शिल्लक राहत नाही. तेव्हा तू जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतोस. हीच सेवाभावाची अंतिम मुक्ती असते. आणि हो, देव विष्णूंना हा उपदेश ऐकून शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याचा आत्मा कृतार्थ झाला. त्याला आता मेहनत, कर्म, निष्काम आणि भक्ती, प्रत्यक्ष सेवा या सर्वांचा अंतिम अर्थ मात्र आता समजून चुकला. आता एकलव्य म्हणजेच याला देवांच्या सेवेत राहण्याचे पुण्य योग्य पद्धतीने समजले होते, परंतु त्याच्या निष्ठावान मनात एक अंतिम गहन आणि तत्वज्ञानात्मक प्रश्न आला. त्याने देव विष्णूंना पाहिले आणि अत्यंत नम्रपणे आपला अंतिम संशय विचारला, हे प्रभू, तुम्ही सेवा अर्थात हे सर्वात मोठे पुण्य मानले, परंतु मला हे आता जाणून घ्यायचे आहे की तुम्ही म्हणजेच लोकांना भक्ती करण्यासाठी निवडता की मनुष्य आपल्या इच्छेने भक्तीचा मार्ग निवडतो? आणि हो देवा, तुम्ही स्वतः कोणाची भक्ती करता? तुम्ही सर्वशक्तिमान असूनही तुम्ही स्वतः कोणाची सेवा किंवा भक्ती करता? आणि या देवांच्या सेवेत राहिल्याने नक्की कोणते आणि किती मोठे पुण्य मिळते, असे त्यांनी विचारले. मग देव विष्णूंनी एकलव्याच्या या सखोल प्रश्नाकडे योग्य पद्धतीने पाहिले आणि ते म्हणाले, हे निष्ठेच्या मूर्ती, तू आता भक्तीचे अंतिम रहस्य मला विचारले आहेस ना, तर आता तू लक्षपूर्वक हे ऐक. देव विष्णू गंभीरपणे म्हणाले, प्रथम तुमचीच असते निवड. मी कोणालाही भक्ती करण्यासाठी निवडत नसतो.
मी सर्वांमध्ये समान रूप प्रत्यक्ष वास करतो. भक्तीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य मी प्रत्येक जीवाला दिले आहे. जेव्हा एखादा जीव निस्वार्थपणे मेहनत आणि त्याग करतो तेव्हा मी त्याला भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. निवड त्याची असते पण प्रेरणा मात्र माझी असते. मनुष्य आपल्या कर्माने आणि इच्छेने प्रत्यक्ष भक्तीचा मार्ग निवडतो. मी फक्त त्याला प्रकाश दाखवतो. आता मात्र धर्माची तू विचारतोस की मी कोणाची भक्ती करतो. मी स्वतः धर्माचे प्रत्यक्ष सत्य आणि नियम पालन करतो. मी अवतार घेतो तेव्हा मनुष्यप्रमाणे नियमानुसार वागतो. धर्माचे पालन करणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठी भक्ती नक्कीच आहे. आणि हो, मी माझ्या नक्कीच निस्सीम भक्तांच्या आणि निर्भळ जीवांची सेवा करतो. त्यांच्या दुःखांचे हरण करणे हेच माझे नित्य पुण्यकर्म आहे. तुझ्यासारख्या निष्ठावान आत्म्याचे दुःख दूर करणे हीच माझी सेवा असते. आणि हो, देवांच्या सेवेत राहून पुण्य मिळत नसते. पुण्य हे सर्व लोकांचे सुख देते पण ते क्षणभंगुर असते. प्रथम देवांच्या सेवेत राहून मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळत असते. सेवेतून मिळालेला अखंड आनंद आणि अहंकार मुक्ती तुला या मोक्षाच्या आणि माझ्या नित्य सान्निध्याच्या स्थानापर्यंत घेऊन जाते. मग आता देव विष्णूंनी हा अंतिम आणि गहन उपदेश, प्रत्यक्ष गहन उपदेश ऐकून शिकारी मुलाच्या एकलव्याच्या आत्म्याला परम शांती तर मिळाली, पण अजून एक प्रश्न त्याच्या मनात नक्कीच होता. आता लक्षपूर्वक ऐका. एकलव्याच्या आत्म्याला मोक्ष, ज्ञान आणि भगवंतांच्या नित्य सेवेचे महत्त्व मात्र समजले होते. त्याने देव विष्णूंचे म्हणजे श्रीकृष्ण यांचे आभार मानले. परंतु त्याच्या आत्म्यात अजून एक गहन आणि व्यवहारिक शंका होती. ती अनेक भक्तांना मात्र नक्कीच पडते. त्याने देव विष्णूंना पाहिले आणि अत्यंत नम्रपण जिज्ञासू स्वरात विचारले, हे प्रभू, तुम्ही सेवा हे सर्वात मोठे पुण्य आणि मोक्षाचे साधन तर मला सांगितले, पण मी सांगतो तुम्हाला, पृथ्वीवर मी हे पाहिले आहे आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यातही हे मी अनुभवले आहे की जेव्हा एखादा मनुष्य भगवंतांच्या भक्तीच्या आणि सेवेच्या मार्गावर येतो तेव्हा त्याचे दुःख, परीक्षा आणि संकटे उलट दिवसेंदिवस वाढू लागतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? भगवंतांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर मनुष्याचे अजून दुःख वाढते. हे कसे बरं? असे का होते? देवांच्या सेवेसाठी सुख वाढण्याऐवजी दुःख का वाढते? सेवेचा अर्थ जर आनंद असेल तर ही अंतिम परीक्षा नेमकी कशासाठी असते? मग देव विष्णूंनी शिकारी मुलाच्या म्हणजे एकलव्य या प्रश्नाला सेवा मार्गातील अंतिम रहस्य म्हणून स्वीकारले. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि सखोल शांततेत या प्रश्नाचे उत्तर दिले. श्री विष्णू म्हणाले, हे प्रिय आत्मा, तू आता भक्ती मार्गातील सर्वात मोठे गुढ मला विचारले आहेस. जेव्हा मनुष्य माझ्या सेवेच्या मार्गावर येतो तेव्हा दुःख वाढते असे वाटते, खरे आहे, पण ते दुःख नसते तर ती अंतिम शुद्धीकरण प्रक्रिया असते. आता लक्षपूर्वक ऐक. माझ्या भक्तीच्या आणि सेवेच्या मार्गावर आल्यानंतर तुझ्या मागील अनेक जन्मातील संचित कर्म त्वरित आणि एकाच वेळी तुटायला लागते. दुःखाचा वेग वाढतो कारण कर्मगाठी एकाच वेळी उघडतात. हे असे आहे जसे प्रत्यक्ष जुने घर स्वच्छ करताना एकाच वेळी सर्व कचरा बाहेर येतो. हे दुःख क्षणभंगुर असते पण मोक्ष मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सेवा हा अहंकार जाळण्याचा सर्वात मोठा अग्नी आहे. भक्तीच्या मार्गावर जेव्हा दुःख येते तेव्हा मनुष्य म्हणतो, अरे माझे दुःख माझी इच्छा. या दुःखातून त्याला कळून चुकते की मी अहंकार काहीच नाही. अर्थात अहंकार संपला की दुःख देखील संपते. म्हणून देव भक्ताला दुःख देतो कारण ते दुःख त्याला अहंकार मुक्तीकडे प्रत्यक्ष घेऊन जातो. श्रद्धा आणि निष्ठा प्रत्यक्ष तपासणे ही दुःखाची परीक्षा, तुझ्या निष्ठा आणि त्यागाची अंतिम तपासणी असते. मी पाहतो आनंदात प्रत्यक्ष असताना भक्ती करणारा भक्त दुःखात असताना माझ्यावर कितीपट विश्वास ठेवतो हे प्रथम मी पाहतो. तू अंगठा गमावल्यानंतरही गुरुवर आणि धर्मावर विश्वास ज्या पद्धतीने ठेवलास ना, हीच अंतिम श्रद्धा भक्ताला प्रत्यक्ष मोक्षाचा हक्क देत असते. हे तुला प्रथम समजलं पाहिजे. मग आता हे आत्म्या, तू आता लक्षात ठेव, देवांच्या सेवेत दुःख नसते. दुःख हे तुझ्या अहंकाराचे आणि कर्मबंधनाचे असते. ही सेवा त्या बंधनांना तोडते, त्यामुळे दुःख वाढल्यासारखे वाटते, पण हे दुःख म्हणजे मोक्षाचे प्रवेशद्वार नक्कीच आहे. आता मात्र एकलव्याच्या आत्म्याला सेवा आणि दुःख यांच्यातील प्राथमिक संबंध समजला होता, पण त्याला हे ज्ञान केवळ आध्यात्मिक नको होते तर व्यावहारिक
आणि संपूर्ण हवे होते. त्याने पुन्हा एकदा भगवंत देव विष्णूंना अत्यंत अर्थात विनयाने प्रार्थना केली, हे प्रभू, तुमच्या कृपेने मला समजले की दुःख म्हणजे शुद्धीकरण आहे, पण कृपा करून सांगा भक्तीच्या मार्गावर नेमके कोणत्या प्रकारची दुःखे येतात आणि त्या दुःखांचे मूळ कारण काय असते, जेणेकरून पृथ्वीवरील साधकांना हा मार्ग स्वीकारताना या परीक्षांची पूर्ण कल्पना असेल. आता लक्षपूर्वक आणि सविस्तर गोष्ट श्री विष्णूंनी उपदेश म्हणून सांगितलं आहे, म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका. देव विष्णूंनी शिकारी मुलाकडे म्हणजे एकलव्याकडे पाहिल्याने भक्ती मार्गातील दुःखांचे 7 सखोल नियम समजावून सांगण्यात आता मात्र त्यांनी सुरुवात केली. देव विष्णू म्हणाले, हे प्रिय आत्म्या, माझ्या सेवेत आल्यानंतर येणारे दुःख हे नियमांचे उल्लंघन नसून आत्म्याचा प्रथम विकास आहे. हे दुःख खालील 7 नियमांमुळे येते, जे तुला आणि पृथ्वीवरील अर्थात साधकांना समजून मात्र आता घ्यावे लागतील. नेमके काय होते ते लक्षपूर्वक ऐक. तू या भौतिक जगात असताना तुझे मी म्हणजे अहंकार आणि आसक्ती यावर प्रेम असते. जेव्हा तू भक्ती सुरू करतोस तेव्हा मी तुझ्या जीवनातून अगदी अहंकारांचे कारण उदाहरणार्थ पद प्रतिष्ठा आणि आसक्तीचे कारण उदाहरणार्थ नातीसंपत्ती काढून घेण्यास सुरुवात करत असतो. आणि परिणाम एवढाच असतो की ही विच्छेददानी प्रक्रिया तुला दुःखदायक वाटते. तुझे म्हणणं प्रत्यक्ष म्हणते मी सर्व गमावत आहे, पण खरे तर ती नक्कीच मी तुझे अंतिम बंधन तोडत असतो. लक्षपूर्वक एक संचित कर्माचे तीव्र शुद्धीकरण असते. आता यापुढे नेमके काय होते हे लक्षपूर्वक तू ऐक. ते म्हणजे सामान्य मनुष्याचे कर्म तरुण अनेक जन्म हळूहळू भोगले जाते, पण जेव्हा तू भक्तीच्या मार्गावर येतोस तेव्हा मी तुला लवकरात लवकर मोक्ष मिळावा यासाठी तुझा संचित कर्माचा परिणाम मागील वाईट कर्माची प्रत्यक्ष फळ एकाच वेळी आणि वेगाने देतो. अनेक जन्मांतील दुःख एकाच जन्मात तीव्र वेगाने अनुभवावे लागतात. हे दुःख अर्थात वाढले वाटेल, पण प्रत्यक्षात तुझे पुढील जन्म वाचत असतात. आता तू भक्ती सुरू करतोस तेव्हा तुझ्या मानवी इच्छा म्हणजे उदाहरणार्थ संपत्ती, यश, बंगला, गाडी आणि माझी देवी इच्छा असते तुझा आत्मिक विकास. याच संघर्ष आता सुरू होतो. मी तुला परीक्षेत टाकतो. तुला हवे असलेले यश मी तुझ्यापासून आता मात्र दूर करतो, कारण मला तुला हे शिकवायचे असते की माझ्या इच्छेनुसार जगणे हेच तुझ्या इच्छेनुसार जगण्यापेक्षा काही मोठे सुख आहे. हा संघर्ष तुला तात्पुरते दुःख देतो. आता जेव्हा तू धर्माचा आणि भक्तीचा मार्ग निवडतोस तेव्हा प्रत्यक्ष तुझ्या भोवतालचे सामान्य लोक जे अजूनही आसक्तीमध्ये आहेत तुला समजू शकत नाही, जे प्रत्यक्ष तुझी निंदा करतात किंवा तुला सोडून जातात. परिणाम एवढाच, हा एकाकीपणा आणि सामाजिक त्याग तुला दुःख देतो. पण मी तुला हे शिकवतो की सर्वात मोठी साथ केवळ माझी असते, म्हणजे भगवंतांची असते, परमेश्वरांची असते. तू स्वतः अंगठा गमावल्यानंतरही एकाकी झालास, पण तुझी निष्ठा कायम तिथे मात्र आता राहिली. आता भक्तीमध्ये आल्यानंतर मी तुला शारीरिक व्याधी किंवा मानसिक ताण देतो. तू जेव्हा या शारीरिक दुःखातून जातोस ना तेव्हा तुझे मन शारीरिक सुखापासून दूर होते आणि केवळ माझ्या स्मरणात अर्थात रमते. शारीरिक दुःखातूनच आत्मिक सामर्थ्य वाढते हे तुला समजलं पाहिजे. आता सत्य आणि असत्याची निवड काय असते इथे नेमकं होते असे मी तुझ्यासमोर अन्याय, अधर्म आणि वाईट कर्म उभे करतो. उदाहरणार्थ तू शिशुपाळ म्हणून अधर्माच्या बाजूने उभा राहिलास. आता मी पाहतो की तू दुःखात असतानाही सत्याची बाजू निवडतो का नाही. या निर्णयाच्या संघर्षातून तू धर्माचे ज्ञान प्राप्त करतो का नाही हे मी प्रथम पाहतो. आता भक्तांचा अंतिम त्याग म्हणजे काय, नेमकं काय होते, हे सर्व दुःख पार केल्यानंतर शेवटी तू सर्वस्व त्यागण्यास शिकतोस. परिणाम एवढाच असतो, हा अंतिम त्याग तुला शून्य करतो. जेव्हा तू शून्य होतोस प्रत्यक्ष तेव्हा तू अनंत होतोस. हेच दुःखाचे अंतिम फळ आहे. आता मात्र एकलव्याच्या आत्म्याला मोक्ष, दुःख आणि संसारातील कर्तव्य या भरपूर अशा सर्व प्रश्नांचे ज्ञान प्राप्त झाले होते, परंतु आता मात्र त्याच्या आत्म्याची विश्वव्यापी जिज्ञासा अजूनही काय बाकीच होती. त्याने शेवटी देव विष्णूंना पाहिले आणि अत्यंत नम्र पण गंभीर स्वरात आपला अंतिम व्यापक प्रश्न विचारला. हे माझे प्रभू, पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उदाहरणार्थ युद्ध, व्यापार, शेती, राजकारण अर्थात शिक्षण या भरपूर क्षेत्रामध्ये काम करतो. प्रत्येक क्षेत्रात त्याचे एक तात्पुरते उद्दिष्ट असते,
उदाहरणार्थ धन, सत्ता, यश असे काही कमवणे. पण मला हे जाणून घ्यायचे आहे की मानवी कर्माचा खरा उद्देश काय. मनुष्य ज्या क्षेत्रात प्रत्यक्ष जातो त्याचे खरे आणि मूळ उद्दिष्ट काय असते. तो आयुष्यभर जे कर्म करतो त्याचा अंतिम उद्देश तुम्हाला काय प्रत्यक्ष देणे आहे. मग आता देव विष्णूंचा सखोल उपदेश, अस्तित्वाचे आणि कर्माचे रहस्य. मग देव विष्णूंनी शिकार अर्थात शिकारी मुलाच्या म्हणजेच एकलव्याच्या या विश्वात्मक प्रश्नाकडे नक्कीच पाहिले आणि ते हसले आणि त्यांनी मानवी अस्तित्वाचे गूढ समजावून सांगण्यास सुरुवात केली. देव विष्णू म्हणू लागले, हे प्रिय आत्मा, तू आता सृष्टीच्या खेळाचे मूळ रहस्य विचारले आहेस बघ. एक, मनुष्य ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, कष्ट करतो, प्रयत्न करतो त्या क्षेत्राचा खरा उद्देश तात्पुरते यश मिळवणे नसते, तर 8 गोष्टींची प्रथम सिद्धी करणे असते. आता तू हे लक्षपूर्वक ऐक, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रथम लक्ष दे, कर्माचा खरा उद्देश आत्मशोध. कर्म हे साधन असते. तू निवडलेले प्रत्येक क्षेत्र जसे की धनुर्विद्या, व्यापार, सेवा हे फक्त एक साधन आहे. या साधनांचा वापर करून मनुष्याने मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मात्र आता शोधायचे असते. उद्दिष्ट एवढेच. प्रत्येक कर्मांचा उद्देश तुमच्यातील देवी शक्ती ओळखणे आहे. तू प्रत्यक्ष धनुर्विद्या निवडलीस पण त्यातून तू निष्ठा आणि त्यागाची शक्ती ओळखलीस. प्रथम प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता मिळवण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि समर्पण नक्कीच लागते. मनुष्याने ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे त्यात त्याने सर्वोत्तम काम करावे. उत्कृष्ट म्हणजेच कर्मामध्ये योग साधणे. जेव्हा तू सर्वोत्तम काम करतोस तेव्हा तू माझ्या गुणांचे प्रथम प्रदर्शन करतो. मानवी अस्तित्वाचे मूळ फळ सेवा आणि प्रेम असते. आता अंतिम अर्थात आउटपुट लक्ष ठेव. मनुष्याचे सर्व कर्माचा अंतिम आउटपुट 2च गोष्टी असाव्यात. प्रथम म्हणजे सेवा आणि दुसरे म्हणजे प्रेम. आता समाजाला किंवा इतर जीवांना निस्वार्थपणे दिलेली मदत आणि दुसरं म्हणजे प्रेम, स्वार्थविरहित शुद्ध प्रेम अनुभवणे आणि ते प्रत्यक्ष सर्वांना देणे. उद्दिष्ट एवढेच की मेहनत आणि उत्कृष्टता यातून मिळालेले फळ सेवा आणि प्रेमातून प्रत्यक्ष माझ्या म्हणजेच देवामध्ये अर्पण करणे. आता देवाला काय हवे असते, परत येणे. देवांना काय मिळते. आता लक्षपूर्वक एक, भगवंत सर्व शक्तिमान आहे आणि त्याला तुमच्याकडून धन, संपत्ती किंवा यश कधीही नको नक्कीच असते. जेव्हा प्रत्यक्ष जे हवे आहे मला फक्त तुम्ही परत यावे असे वाटते, म्हणजे तुमचा शुद्ध आत्मा माझ्याकडे परत यावा, हीच प्रथम भगवंतांची अंतिम इच्छा असते. तुमचे क्षेत्रातील कर्म हे तुम्हाला बंधनातून मुक्त करून माझ्याकडे परत येण्याचा मार्ग नक्कीच तयार करत असतात. मग देव विष्णूंचा हा उपदेश ऐकून शिकारी मुलाच्या म्हणजे एकलव्याच्या आत्म्याला परमज्ञान एक मुख्य प्राप्त झाले. ते म्हणजे शिकारी मुलाची म्हणजेच एकलव्य महागाथा आज लोकांना हाच अंतिम वैश्विक संदेश देत आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तुमच्या कामाचा खरा उद्देश आत्मशोध आणि उत्कृष्ट सेवा हाच असतो. म्हणून तुम्ही मेहनत करा, पण ती सेवा आणि प्रेम या उद्देशाने करा, कारण हेच प्रत्यक्ष तुम्हाला भगवंतांकडे परत घेऊन जाणारे अंतिम कर्तव्य आहे आणि अखंड महागाथा तुमच्या प्रत्येक कर्मात मात्र आता जिवंत राहील. तर आता प्रेमळ मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. महागाथेचा अंतिम आणि भव्य समारोप आहे हा. अनंत शांतता आणि कृतज्ञता. आता मात्र एकलव्याच्या आत्म्याला कर्म, दुःख, नियती आणि मानवी जीवनाचा भरपूर असे अंतिम उद्देश या सर्वांचे सर्वात मोठे ज्ञान देव विष्णूंनी प्रदान केले होते. त्यांच्या आत्म्याची ज्ञान पिपासा, ज्ञानाची भूक पूर्णपणे आता शांत झाली. त्याने देव विष्णूंच्या चरणांवर आता मात्र आपले मस्तक ठेवले. त्याच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हे तर कृतज्ञतेचे होते. त्याला कळून चुकले होते की त्याचे अंगठा गमावणे, त्याचे एकाकी जीवन, त्याचे दुःखाचे दोन्ही जन्म, प्रत्यक्ष एकलव्य आणि शिशुपाल हे सर्व त्याला या अंतिम शाश्वत आनंदापर्यंत घेऊन येण्यासाठी देवानी रचलेले भव्य असे एक नाटक होते. आता शिकारी मुलगा म्हणजेच एकलव्य हात जोडून प्रभू नक्कीच विष्णूंना म्हणाला, हे प्रभू, माझा त्याग केवळ शारीरिक होता, पण तुमच्या कृपेने मला आत्मिक आणि शाश्वत मोक्ष आता मात्र मिळालेला आहे. माझा जन्म एकलव्य म्हणून झाला, पण माझ्या कर्माने आणि तुमच्या कृपेने मी तुमच्या प्रत्यक्ष नित्यसेवेत स्थान आता मात्र मिळवले आहे. माझ्यावर केलेले हे तुमचे अंतिम नक्कीच दान आहे.
आता मात्र भगवंतांनी दिलेला अंतिम गौरव हा तुम्ही ऐकूनच जा. आता देव विष्णूंनी आता त्या शिकारी मुलालाच म्हणजे एकलव्याच्या आत्म्याला अत्यंत प्रेमाने आणि समाधानाने पाहिले. त्यांनी आपल्या अनंत तेजाने एकलव्याच्या आत्म्याला स्पर्श केला आणि अंतिम गौरव आता मात्र प्रदान केला. देव श्री विष्णू म्हणाले, हे प्रिय आत्मा, तू तुझ्या निस्सीम भक्तीने आणि त्यागाने केवळ मोक्षच मिळवला नाहीस, तर तू विश्वातील प्रत्यक्ष मेहनती आणि निष्ठेच्या कथेचा आरंभ बनला आहेस. आजपासून मी तुला हा अंतिम वर देतो, जी तू आता लक्षपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे तू वैकुंठातील नित्य तेज म्हणून माझ्या सान्निध्यात राहशील. पण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर एखादा सामान्य मनुष्य कोणत्याही क्षेत्रात प्रचंड मेहनत आणि त्याग करेल, तेव्हा तुझी निष्ठावान ऊर्जा त्याला आतून मात्र प्रेरणा देत राहील. प्रत्येक मेहनती माणसाच्या मनात असलेली अखंड जिद्द ही तुझी चिरंजीव ज्योत असेल. आणि हो, अंतिम विसर्जन आणि शाश्वत शांतता. आता मात्र एकलव्याचा आत्मा आता संपूर्ण समाधानाने भरला. त्याने आपल्या मूर्तिमंत गुरूंच्या म्हणजे श्री कृष्णांच्या चरणी अंतिम नमस्कार केला. नक्कीच नमस्कार केला. आणि हळूहळू एकलव्याच्या तेजस्वी आत्मा शांतपणे आणि आनंदाने देव विष्णूंच्या अनंत तेजात विलीन झालो. प्रत्यक्ष तो आता व्यक्तिमत्व म्हणून राहिला नाही, तो निष्ठा प्रत्यक्ष या तत्वज्ञानाचा आणि ऊर्जेचा अखंड आता भाग बनला. शिकारी मुलाच्या या महागाथेची सांगता जन्म मृत्यूचे नव्हे तर ईश्वरीय अस्तित्वात नक्कीच झाली. आता महागाथेचा अंतिम आणि शाश्वत संदेश जो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. भाग्य मोठं का मेहनत मोठे, आता तुम्हाला लक्षपूर्वक हे ऐकायचं आहे. प्रथम, तुमच्या जीवनाचा खरा उद्देश कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे हा नव्हे, तर मेहनत आणि त्याग प्रत्यक्ष या दोन साधनांनी तुमच्या आत्म्याला परमेश्वरांच्या सेवेसाठी लायक बनवणे हा असतो. जी व्यक्ती कायम निष्काम भावनेने मेहनत करते त्याला भगवंत स्वतः येऊन मोक्ष आणि शाश्वत आनंद प्रदान करतात. ही कथा कधीही संपलेली नाही, कारण तुमच्या मेहनतीला आणि निष्ठेत प्रथम एकलव्य आजही मात्र जिवंत आहे. आणि हो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरी, व्यापार, कला काम करत असाल, त्या कामाचा तात्पुरता उद्देश केवळ यश मिळवणे असला तरी अंतिम उद्देश हा आत्मशुद्धी आणि उत्कृष्ट सेवा असला पाहिजे. हे तुम्ही आता लक्षपूर्वक नक्कीच लक्षात ठेवा. आणि भक्तीच्या मार्गावर येणारे दुःख हे शिक्षा नसते, तर ते मागील कर्माचे शुद्धीकरण असते. ज्या क्षणी तुम्ही दुःखाचा स्वीकार करता त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या प्रवेशाद्वारे उभे राहता. आता तुम्हाला मानवी जीवनाचे शाश्वत कर्तव्य आता हे अंतिम कर्तव्य आहे. मनुष्याचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे सेवा आणि प्रेम या प्रथम दोन मूल्यांना आपल्या जीवनात जपणे. इतरांची निस्वार्थ सेवा करणे म्हणजेच भगवंतांची सेवा करण्यासारखं आहे. आणि हो, मोक्षाची गुरु किल्ली. संसारात राहून मोक्ष मिळवायचा असेल तर अहंकार तुम्ही सोडून तुमच्या सर्व कर्माचे फळ भगवंतांच्या चरणी तुम्ही अर्पण करा. जेव्हा तुमच्यातला मी म्हणजे अहंकारपणा संपेल, तेव्हा आनंद मात्र तुमच्या आयुष्यात अनंत नक्कीच राहील. हे आता तुम्ही प्रथम लक्षात ठेवा. आणि तुमची भाग्य आणि मेहनत यामधील अंतिम सत्य एवढंच की तुमचे भाग्य तुमच्या जन्माने किंवा मिळालेल्या संधीने ठरत नसते. तुमचे खरे भाग्य तुमच्या अखंड निष्ठेच्या क्षमतेने लिहिले जाते. ही मेहनत ही केवळ शारीरिक शक्ती नसते. खरी मेहनत म्हणजे परिणामाची इच्छा न ठेवता आपल्या कर्तव्यावर असलेले संपूर्ण समर्पण असणे आहे. जसे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जसे एकलव्याने अंगठा प्रत्यक्ष कापल्यानंतरही नक्कीच धनुविद्येचा सराव सोडला नसतो, अशाच या पद्धतीने या दोन्हींचा संगमच तुम्हाला संसाराच्या बंधनातून मुक्त करतो आणि देवांच्या जवळ नक्कीच घेऊन जातो. आता तुम्हाला लक्षपूर्वक या महागाथेचा अंतिम आणि महान घोष एवढंच लक्षपूर्वक ऐकायचं आहे. ते म्हणजे या संपूर्ण विश्वात काळ आणि दुःख हे केवळ परीक्षाच आहेत. जी व्यक्ती निष्ठा आणि त्याग या दोन दिव्यांच्या आधारावर चालत असते, तिचे भाग्य भगवंत स्वतः लिहितो आणि अंतिम गौरव म्हणजे मोक्ष प्रदान करतो. तुम्ही तुमच्या जीवनातील एकलव्य आहात. तुमची नक्कीच मेहनत आणि निष्ठा कधीही सोडू नका. हा अंतिम शाश्वत संदेश तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात तुम्हाला मात्र आता मार्गदर्शन करेल. बस एवढ्याच काही गोष्टी आहेत ज्या कथेमधून आपल्याला नक्की शिकायला मिळतात आणि तुम्ही या गोष्टी देखील आत्मसात केल्या पाहिजेत. आता लक्षपूर्वक शेवटची गोष्ट ऐका, ती म्हणजे
ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि प्रत्येकाकडे हा सुंदर व्हिडिओ शेअर जरूर करा. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं एवढंच सांगायचं आहे ते म्हणजे भेदभाव महत्त्वाचा नसतो. एकलव्याच्या गुरुजींनी औपचारिक शिक्षण नाकारले, पण त्यांनी स्वतःच्या श्रद्धेने प्रत्यक्ष देवांना गुरुस्थानी मानले. यातून हे प्रत्यक्ष सिद्ध झाले की प्रत्यक्ष देवासाठी कोणतीही सामाजिक बंधन किंवा भेदभाव महत्त्वाचे नसते. फक्त तुमची निष्ठा मात्र तिथे महत्त्वाची आहे. त्यागाची किंमत म्हणजे अंगठा गमावणाऱ्यासारखा मोठा त्याग केल्यामुळेच त्याला पुनर्जन्म, मोक्षाने शेवटी प्रत्यक्ष भगवंत यांचे नित्य सान्निध्य मिळाले. हा प्रत्यक्ष त्याग नेहमी सर्वात मोठ्या लाभासाठी असतो. आता प्रत्यक्ष तुम्ही प्रत्येकजण तुमच्या जीवनातील एकलव्य आहात. तुमच्या आजूबाजूला अनेक अडचणी आणि मर्यादा असतील. तुमच्या प्रयत्नांना लोक दुःख किंवा अपयश म्हणतील, पण तुम्ही एक गोष्ट स्मरणात ठेवा, दुःख हे मोक्षाचे द्वार असते. तुमचे कर्म आणि मेहनत हेच प्रथम तुमचे अंतिम स्वातंत्र्य आहे. आता ही महागाथा तुम्हाला अत्यंत प्रिय नक्कीच आहे, कारण ती तुमच्या कर्म सिद्धांताच्या आणि निष्काम भक्तीच्या नियमांचे उत्कृष्ट एक उदाहरण आहे. तुम्ही ही कथा मोठ्या उत्साहाने एकामागून एक भाग जोडवायला लावून नक्कीच ऐकली. याचा अर्थ तुम्ही ज्ञानाची आणि निष्ठेची तीच भूक प्रत्यक्ष बाळगून आहात जी शिकारी प्रत्यक्ष मुलामध्ये होती. म्हणून आता गुरुमाऊली म्हणतात की हे प्रेमळ भक्ता, माझे अंतिम वचन तुझ्यासाठी एवढंच आहे. तू केलेल्या मेहनतीचा आणि माझ्यावर ठेवलेल्या निष्ठेचा गौरव करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या कार्यात आणि संकटात तुझ्या सोबत राहील. फक्त स्वतःवर आणि माझ्यावरती नक्कीच विश्वास ठेव, बस एवढंच. या सुंदर कथेच्या शेवटी मी तुला सांगू इच्छितो. तोपर्यंत रामकृष्ण हरी.